एमपीएससी ग्रुप सी 2026 ला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. ट्रान्सलेटर ग्रुप सी 2025 ला आलेला एक प्रश्न आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 4 सेंटेन्सेस दिलेली आहेत आणि इनकरेक्ट सेंटेन्स कोणतं ते ओळखा असा प्रश्न आहे. इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचा आहे. तर प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर बघायचं आहे. सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं तर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे माहिती तुम्हाला कर्ता प्लस क्रियापद प्लस ऑब्जेक्ट म्हणजे आपण म्हणतो कर्म. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता हे सब्जेक्ट म्हणजे वाक्य ज्याच्याबद्दल बोललं जातं, वाक्य ज्याच्याबद्दल आहे त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आणि त्या सब्जेक्ट बद्दल जे काही बोललं जातं, सब्जेक्ट सोडून उरलेलं जे वाक्य आहे त्याला प्रेडिकेट म्हणायचं. बघा म्हणजे हे जे सगळं आहे हे प्रेडिकेट म्हटलं जातं याला. म्हणजेच या प्रेडिकेटमध्ये काय काय येतं तर वर्ब प्लस ऑब्जेक्ट किंवा वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. म्हणजे या सब्जेक्ट बद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी काय दिलेली असेल ती म्हणजे कॉम्प्लिमेंट. तर असं स्ट्रक्चर असतं सेंटेन्सचं. आता पाहूयात की हे जे सेंटेन्स आहे, सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट आणि वर्ब हे एकमेकांना नेहमी पूरक असले पाहिजेत. सब्जेक्ट वर्ब कॉन्कर्ड याला म्हटलं जातं. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब सिंग्युलर येणार आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरलच यायला हवं. यावरती हा क्वेश्चन बेस्ड आहे. बघा पहिलं सेंटेन्स आहे द होस्ट अँड द होस्टेस वेअर काइंड टू अस. आता दिसतंय आपल्याला द होस्ट आणि द होस्टेस असे 2 सब्जेक्ट आहेत आणि ते अँड न जोडलेले आहेत आणि एकत्र एक सब्जेक्ट तयार झालेला आहे. त्यामुळे हा झाला प्लुरल. ओके, मग सब्जेक्ट प्लुरल आहे तर आपलं वर्ब पण प्लुरल असणार आहे. वर प्लुरल आहे का आहे, बाकीचं बघायची गरज नाही. त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा अ कोर्स ऑफ लेक्चर्स वर डिलिव्हर्ड. आता आपल्याला दिसताना काय दिसतंय अ कोर्स ऑफ लेक्चर्स. लेक्चर्स हे प्लुरल आहे म्हणून आपण लगेच वर सिलेक्ट करू शकतो, पण तसं नाही. लेक्चर अ कोर्स हा आहे आपला सब्जेक्ट. कशाबद्दल वाक्य आहे तर कोर्स बद्दल. मग कोर्स हा आहे सिंग्युलर, त्यामुळे सब्जेक्ट काय वर्ब काय येणार आहे इथं वॉज सिंग्युलर यायला पाहिजे. त्यामुळे हे सेंटेन्स चुकलं. इच ऑफ दीज क्वालिटीज इज टू बी फाउंड इन हिम. आता बघा सब्जेक्ट कोणता आहे इच ऑफ दीज क्वालिटीज. क्वालिटीज जरी प्लुरल असलं तरी त्याच्या प्रत्येक क्वालिटी बद्दल आपण बोलतोय इच, आणि प्रत्येक इच हा झाला सिंग्युलर. त्यामुळं इज हा इथे काय आहे सिंग्युलर यूज केलेला आहे वर्ब. त्यामुळं हे सेंटेन्स करेक्ट आहे. नेक्स्ट बघा द कमिटी इज. इथं सब्जेक्ट काय आहे द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स. आता कमिटी हा कलेक्टिव्ह नाउन आहे आणि कलेक्टिव्ह नाउन हा सिंग्युलर किंवा प्लुरल दोन्ही प्रकारे वापरता येऊ शकतो. आपल्याला त्या सेंटेन्सचं कॉन्टेक्स्ट पाहावं लागेल. तर या इथे काय द कमिटी इज डिवायडेड इन देअर ओपिनियन्स म्हटलेलं आहे. त्यांच्या ओपिनियन्स त्यांच्या मतांमध्ये फूट पडलेली आहे. डिवायडेड, ठीक आहे. त्यामुळे इथं कमिटी हा प्लुरल या अर्थानं वापरलेला आहे. त्यातले प्रत्येक कमिटी मेंबर्स या अर्थानं इथं सेंटेन्स वापरलेला आहे. त्यामुळं इथं इज येणार आहे का नाही, म्हणजे कमिटी हा इथं प्लुरल म्हणून वापरलेला आहे. त्यामुळं वर्ब पण कसं यायला पाहिजे प्लुरलच यायला पाहिजे. त्यामुळं हा ऑप्शन चुकलेला आहे. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे बघा इनकरेक्ट सेंटेन्सेस. इनकरेक्ट कोणते इनकरेक्ट आहेत बी आणि डी. त्यामुळे ऑप्शन 1 उत्तर मिळून जातं.